परभणी येथे 30 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी येथील शेतकरी लाडक्या बहिणी युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानिमित्ताने शिवसेना आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी व शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक खासदार बंडू जाधव यांच्या उपस्थित पूर्णा येथील शिवसेना कार्यालय येथे उत्साहात पार पडली। यावेळी जिल्हा प्रमुख विशाल कदम, नगरसेवक संतोष एकलारे, डॉक्टर हरिभाऊ पाटील, जिल्हा परिषद सदस्य रितेश काळे, दशरथ भोसले, उपसभापती काशीनाथ काळबांडे, श्याम कदम, व्यंकटराव पौळ, मुंजा कदम, जिल्हा परिषद सदस्य संजय जेलारे, मुंजा कुकर, एकनाथ लोखंडे, प्रकाश कराळे, बंडू बनसोडे, विशाल किरडे, दादाराव पंडित, रोप कुरेशी, गजानन हिवरे, मनोज उबाळे, शिवा पात्रकर, प्राध्यापक गोविंद कदम, बालाजी वैद्य, गोविंद सोलो, विकास वैजवाडे, सचिन जोगदंड, अंकित कदम, अमजद पठाण, रवी गायसह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। त्या 30 तारखेला आपल्या सर्वांना त्या ठिकाणी यायचं आहे। इथे येत असताना आपल्या आपल्या गावातील युवा मंडळी, शेतकरी मंडळी, महिला भगिनी, काही मुली असतील चांगल्या ॲक्टिव्ह कॉलेजला शिकणाऱ्या, काही बोलणाऱ्या त्यांना असं सगळ्या जणांनी मिळून आपल्याला संयुक्तिक यायचं। त्यामुळे आपण कुठेही मनात शंका कुशंका बाळगायचं कारण नाही। प्रत्येक जण फलाना नव्हता, बिस्ताना नव्हता, त्याने एवढेच आणले, याने तेवढेच केले, हे आपण काय ऐकायला आलेलो नाही किंवा ऐकणार नाही। तू किती आणले एवढंच आम्ही विचारणार। दुसऱ्याचं काय केलं ते सांगायची गरज नाही, आपण काय केलं एवढंच सांगायचं। आपल्याला काम करायचं सगळ्यांना, कोणी कुणाची तक्रार करायचं काम नाही। जसे जसे गाव मोठे आहे, जसं जसं त्या गावातली आपली संख्या आहे त्याप्रमाणे आपण सगळ्या जणांनी जायचंय। त्यासाठी आपण सगळ्या जणांनी पुढाकार घेऊन आपल्याला या ठिकाणी काम करायचंय। त्यामुळे आपण मनात निर्धार करायचा आहे की उद्याचा मेळावा आपल्याला एक चांगल्या प्रकारे यशस्वी करायचा आहे आणि तो मेळावा यशस्वी करण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज आहोत। तुम्हाला तुमची कल्पना नसेल, कल्पनेच्या पलीकडे जाऊन हा मेळावा यशस्वी होईल लक्षात घ्या। कारण लोकमत शिंदे साहेबांच्या बाजूने आहे आणि शिंदे साहेबांची ओळख एक धडाडीचा नेता, एखादा काम करायचं म्हणल्यानंतर त्याची कुठलीही तमा न बाळगता एखादा निर्णय घेऊन होणारा माणूस हे आपला माणूस आहे। त्यामुळे आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यात आपल्या पक्षाचा नेता येत असेल तर आपण त्या पक्षाच्या नेत्याच्या स्वागताला सगळ्यांनी सज्ज राहिलं पाहिजे। जिल्ह्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री येत आहेत, मंत्रिमंडळातील काही सहकारी येत आहेत। परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये आम्ही बऱ्याच उपेक्षित आहोत।